एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं, वयोवृद्ध होतं। आता त्या ठिकाणी असणारा जो नवरा आहे याचं वय 75 वर्ष होतं, तर त्याची जी बायको आहे त्या बायकोचं वय 65 वर्ष होतं। या नवरा बायकोच्या जोडप्याला 3 मुलं होते, पण मात्र हे 3ही मुलं कामानिमित्त वेगवेगळ्या मोठमोठ्या शहरामध्ये गेलेले होते आणि या घरामध्ये फक्त नवरा बायकोचं जोडपं राहत होतं। पण मात्र घरामध्ये असणारा जो नवरा आहे 75 वर्षीय, त्याचं सारखं दुखत होतं आणि त्याचा थोडा चिडचिडा स्वभाव होता, म्हणून या नवरा बायकोमध्ये मोठ्या प्रमाणात वाद होत होते। हे दोघं जण एकमेकांना चांगल्या पद्धतीनं बोलतच नव्हते। मग शेजारी पाजारी सुद्धा म्हणायचे, काय नवरा बायको एकमेकांना भांडतात, काय नवरा बायको एकमेकांना भांडतात, यांचा नेहमीच गोंधळ सुरू असतो, म्हणून त्या ठिकाणी त्यांच्याकडे कोणी जास्त लक्ष देत नाही। पण मात्र जेव्हा त्या महिलेला काही गोष्टींची गरज पडते, काही वस्तू आणायच्या असतात, तेव्हा ती एका तरुणासोबत संपर्क साधते आणि तो तरुण असतो 31 वर्षीय। आता ही 65 वर्षीय महिला 31 वर्षीय तरुणाबरोबर संपर्क करते। ते तरुण या महिलेकडे येतो, तिला ज्या काही गोष्टी वस्तू लागतात ते आणून देतो आणि मग हे आणून देत असताना या दोघांची चांगली ओळख होते। ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये होतं आणि मैत्रीमध्ये रूपांतर झाल्यानंतर कोणालाही वाटणार नाही असं प्रेम प्रकरण सुरू होतं आणि ती 65 वर्षीय महिला त्या 31 वर्षीय तरुणाबरोबर नको ते कृत्य करते आणि त्याच्या बदल्यात त्याला काही रक्कम, काही पैसे सुद्धा देते। आता हा जो प्रकार होता हा मागच्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढलेला होता। मग प्रकार वाढल्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रकार वाढला की त्यामध्ये त्या महिलेचा मृत्यू झाला। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे बिहार राज्यातील पटना शहरातील पाटलीपुत्र पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये असणारं जे नेहरू नगर आहे, नेहरू नगर रोड नंबर 2 वर एका महिलेचं, एका नवरा बायकोचं जोडपाचं घर आहे आणि हे दोघं जण या ठिकाणी ह्या परिसरामध्ये राहत होते। 65 वर्षीय महिला होती तर 75 वर्षीय पुरुष होता आणि हे दोघं जण या घरामध्ये राहत होते। या दोघा जणांना 3 मुलं होते, पण मात्र 3ही मुलं मोठमोठी झालेली होती, नोकरीनिमित्त वेगवेगळ्या शहरामध्ये गेलेली होती। जो एक मुलगा आहे तो हैदराबादला गेला होता, दुसरा मुलगा दुबईला गेला होता आणि तिसरा मुलगा दिल्लीमध्ये कामाला गेला होता। अशा पद्धतीनं 3ही मुलं हे नोकरीनिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी गेले होते आणि नवरा बायको या ठिकाणी राहत होते। आता नवरा बायको दोघंच या ठिकाणी राहत असल्यामुळे दोघांचं काही जास्त जमत नव्हतं, पण मात्र त्यांचा जो एक मुलगा आहे हैदराबादला राहणारा तो मात्र त्याच्या आईला नेहमी फोन करायचा आणि फोन लावून नेहमी विचारपूस करायचा, तब्येत कशी आहे, काय कसं आहे, सगळं व्यवस्थित आहे का, अशा पद्धतीनं तो दररोज किंवा एक दिवसाआड फोन करत होता। मग एक दिवस तारीख आली ती म्हणजे 15 ऑक्टोबर 2024ची। 15 ऑक्टोबर 2024ला त्या मुलानं नेहमीप्रमाणे त्याच्या आईला फोन केला आणि फोन केल्यानंतर त्या महिलेनं तो फोन उचललाच नाही। मग फोन उचलला नाही म्हणून त्यानं पुन्हा 5-10 मिनिटांनी लावून पाहिला। आता पुन्हा 5-10 मिनिटांनी फोन लावला तरी त्या महिलेनं उचललाच नाही। मग त्याला वाटलं काही काम करत असेल, कुठं बाहेर गेली असेल म्हणून फोन उचलला नसेल, पण मात्र त्यानं वारंवार फोन लावून पाहिले तरी फोन उचलला गेला नाही, म्हणून त्याच्या मनामध्ये शंका आली आणि म्हणून त्यानं त्या घराच्या समोर असणारं जे घर आहे त्या घराच्या वॉचमनला फोन केला आणि घडलेला प्रकार विचारला। त्यानं सांगितलं की त्याची आई फोन उचलत नाहीये, तुम्ही काय करा, फोन जरा घरामध्ये नेऊन द्या आणि नेमकं काय घडलंय, कोण घरी आहे का नाही याची विचारपूस करून या। आता तो समोरच्या घरामध्ये असणारा जो वॉचमन आहे तो वॉचमन त्या महिलेच्या घरामध्ये गेला मोबाईल देण्यासाठी, पण मात्र जसं तो घरामध्ये गेला तर त्याला दिसलं की बाहेरून कडी लावलेली आहे। त्यानं कडी उघडून आतमध्ये प्रवेश केला आणि आतमध्ये प्रवेश केल्यानंतर जोरजोरात आरडू लागला, जोरजोरात वरडू लागला। मग त्याच्या आवाजानं त्या ठिकाणी शेजारी पाजारी गल्लीमधले सगळे लोक जमा झाले आणि जमा झाल्यानंतर त्या घरामध्ये जाऊ लागले। तेव्हा घरामध्ये गेल्यानंतर समजलं की ती जी 65 वर्षीय महिला आहे ती त्या ठिकाणी मृत अवस्थेमध्ये पडलेली आहे
रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आहे आणि ती मोठ्या प्रमाणात जखमी आहे. आणि दुसऱ्या रूममध्ये प्रवेश केला तर त्या ठिकाणी त्या महिलेचा जो नवरा होता 75 वर्षीय तो सुद्धा पडलेला आहे आणि त्याचा सुद्धा मृत्यू झालेला आहे. आता या घटनेमुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आजूबाजूचे लोक जमा झाले होते. तात्काळ या संपूर्ण प्रकरणाची माहिती जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये दिली. पोलीस स्टेशनमध्ये माहिती दिल्यानंतर घटनास्थळी पोलीस आले. पोलिसांचे वेगवेगळे पथकं आले आणि पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा पंचनामा केला. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. त्यांची जी मुलं आहेत यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचवली. आता बातमी पोहोचवल्यानंतर एका घरामध्ये एका नवरा बायकोचा खून अशा पद्धतीनं झाला होता. म्हणून त्या कॉलनीमध्ये परिसरामध्ये मोठी दहशत पसरलेली होती. लोकांमध्ये भीतीचं वातावरण होतं की नेमकं या नवरा बायकोच्या जोडप्याला कोणी मारला असेल, काय मारला असेल. वयोवृद्ध होते. जेव्हा पोलिसांनी तपास केला तेव्हा पोलिसांना समजलं की यांचा खून नेमका कोणत्या कारणामुळे झालाय. याचं काहीतरी कारण वेगळंच आहे. कारण की घरामध्ये चोरी झालेली नव्हती. घरामध्ये सगळं काही सामान व्यवस्थित होतं. यांच्यासोबत काही पैशाचे कोणासोबत व्यवहार नव्हते आणि यांना अचानक असं कोणी मारलेलं असू शकतं असा मोठा प्रश्न पोलिसांना पडला. मग पोलिसांनी त्या ठिकाणी या संपूर्ण प्रकरणाचा तपास चालू केला. आजूबाजूच्या कॉलनीमधल्या लोकांना विचारायला सुरुवात केली. तेव्हा लोकांनी सांगितलं की हे दोघं नवरा बायको जरा एकमेकांसोबतच मोठ्या प्रमाणात भांडत होते आणि एकमेकांसोबत भांडत असताना हेच काही या ठिकाणी गोंधळ घालत होते. मग आता हे एकमेकांना मारू शकत नाहीत. कारण की याला मारला असता तर मग तिला कोणी मारलं असा प्रश्न त्या ठिकाणी तयार होत होता. म्हणून एक कोणीतरी तिसऱ्याच व्यक्तीने या दोघांना मारलंय असं पोलिसांना समजलं. मग आजूबाजूला परिसरामध्ये लावलेले जे काही CCTV कॅमेरे आहेत हे कॅमेरे पोलिसांनी मोठ्या प्रमाणात तपासून पाहिले. पण मात्र त्याच्यामधून काहीही क्ल्यू काहीही तपास पोलिसांना लागत नव्हता. पण मात्र दूरवर एक कॅमेरा लावलेला होता आणि त्या कॅमेऱ्यामध्ये एक तरुण मोटरसायकलनं या घरामध्ये येताना दिसत होता. पण मात्र ते फुटेजसुद्धा काही सेकंदाचं होतं आणि त्यामध्ये तो तरुण या घरामध्ये जाताना दिसत होता. आता जेव्हा पोलिसांनी त्या तरुणाचा शोध काढला तेव्हा तो त्याच परिसरामध्ये एका दुसऱ्या ठिकाणी राहतो. टिंकू त्याचं नाव आहे असं पोलिसांना समजलं. मग पोलिसांना समजल्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी करायला सुरुवात केली. पण मात्र दुसरा एक अँगल तपासून पाहिला. ते जे नवरा बायकोचं जोडपं आहे त्यांचे मोबाईल नंबरसुद्धा ट्रेस करून पाहिले. म्हणजे त्याचा CDR काढला की ते कोणासोबत बोलत होते का, काय बोलत होते का. तेव्हा समजलं की ती जी महिला आहे 65 वर्षीय ती या 31 वर्षीय तरुणाला बोलत होती. आणि यांचे जे काही बोलणं आहे फोनवर हे काय आत्ता 4-5 दिवसापासून नाही तर मागच्या काही वर्षापासून हे बोलणं त्यांचं मोठ्या प्रमाणात होतं. म्हणून पोलिसांनी चौकशीसाठी तो जो तरुण आहे टिंकू नावाचा 31 वर्षीय त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर तिची चौकशी केली. पण मात्र चौकशीत तो म्हणला की ती जी महिला आहे ती मला काही घरकामासाठी बोलवायची, काही सामान लागलं तर आणून द्या असं म्हणायची आणि त्या बदल्यात ती त्याला पैसे द्यायची आणि तो त्या ठिकाणाहून निघून जायचा. 15 तारखेला सुद्धा तिनं कामानिमित्त त्याला बोलवलं होतं आणि तो काम झालं की त्या ठिकाणाहून निघून गेला होता असं पोलिसांना त्या टिंकूनं सांगितलं. आता असं सांगितल्यानंतर पोलिसांनी जेव्हा कॉल डिटेल्स काढला होता त्याचं समजलं होतं की हे मागच्या अनेक वर्षापासून रेग्युलर पद्धतीनं असंच बोलतात, अनेक दिवसापासून संपर्कात आहेत. हे का आत्ताच बोलणं यांचं नवीन नाही. म्हणून पोलिसांना सुद्धा जास्त काही त्याच्यावर संशय आला नाही. पण मात्र त्याचं जे लोकेशन होतं त्या ठिकाणी सापडलेलं त्याचा टायमिंग आणि त्यांच्या मृत्यूचा टायमिंग याचं टायमिंग जवळपास कुठंतरी सारखं आलं होतं. कारण की पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला होता. पण मात्र पोलिसांकडं काहीही सबूत काहीही क्ल्यू नव्हता आणि अन्य जे काही लोक आहेत यांचीसुद्धा चौकशी केल्यानंतर पोलिसांना काहीही माहिती मिळालेली नव्हती. मग पोलिसांनी पुन्हा एकदा टिंकूला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याच्या विरोधात एक म्हणजे असं अंदाज लावला आणि त्याला सांगितलं की तुझी आणि त्या महिलेची एक कॉल रेकॉर्डिंग आमच्या हाती लागली आहे आणि त्या कॉल रेकॉर्डिंगमधून सगळं काही समजत आहे. आता खरं सांग तुमच्या दोघांमध्ये नेमकं काय होतं. पण मात्र खरंच ही कॉल रेकॉर्डिंग पोलिसांकडे होती का हा देखील एक मोठा प्रश्न होता. पोलिसांनी फक्त ही माहिती जाणून घेण्यासाठी त्याला तसं सांगितलेलं होतं. मग असं ऐकताच त्याच्या कुठंतरी मनामध्ये काही शंका निर्माण होत होत्या आणि तो बोलताना अडखळत होता. मग पोलिसांनी त्याला पोलिसांच्या पद्धतीने विचारलं तेव्हा त्यानं घडलेलं संपूर्ण प्रकरण सांगितलं. त्यानं सांगितलं की ती जी महिला आहे ती 62 वर्षीय महिला 2 वर्षापूर्वी या टिंकूच्या संपर्कात आली होती आणि तो असंच जे वयोवृद्ध लोक आहेत यांची काही कामं करत होता. त्यांना लागणारे जे काही वस्तू आहेत सामान आहेत
हे आणून देत होता आणि असे आणून देत असल्यामुळं त्याला ते काही पैसेसुद्धा द्यायचे आणि पैसे देत असल्यामुळं त्याला त्याच्यातून इन्कम व्हायचं। मग आता ज्यांचं या ठिकाणी कोणी नाही, काय नाही, कोणी बघणार नाही, अशा लोकांच्या तो संपर्कात होता आणि यामधून त्याला उत्पन्न मिळायचं। त्याच पद्धतीनं या महिलेसोबत त्याचा संपर्क झालेला होता 2 वर्षापूर्वी आणि ती महिलासुद्धा याला पैसे देत होती। पण मात्र ती जी महिला आहे या तरुणाकडून नको ते कृत्य करत होती आणि हे दोघं जण मागच्या अनेक वर्षापासून अशाच पद्धतीनं करत होते। आता तो बिनधास्तपणे त्या घरामध्ये जात होता, आजूबाजूच्या लोकांना संशय येत नव्हता, कारण की त्या महिलेच्या पोरासारखा तो तरुण होता आणि ती महिला त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं मोठी होती। आणि घरामध्ये जो असणारा नवरा आहे 75 वर्षीय, तो दुसऱ्या बेडरूममध्ये झोपी जायचा, त्याचं काही दुखत असायचं म्हणून ती महिला याच्यासोबत नको ते कृत्य करायची। मग हे सगळं नको ते कृत्य करत असताना एक दिवस तारीख आली 15 ऑक्टोबर 2024ची। 15 ऑक्टोबरला तो तरुण त्या महिलेच्या घरामध्ये गेला आणि त्या महिलेला आता तिच्यासोबत तशा पद्धतीनं करू लागला। पण मात्र यानं तिच्याकडे जरा जास्त पैशाची मागणी केली। ती म्हणे ठीक आहे, काही हरकत नाही, तू म्हणशील तेवढे पैसे देते, तसं हे कर। मग ती महिला या तरुणाला घेऊन बेडरूममध्ये गेली आणि बेडरूममध्ये त्याच्याबरोबर नको ते कृत्य करू लागली। पण मात्र हे सगळं करत असताना अचानक तो जो 75 वर्षीय नवरा आहे याला अचानक जाग आली आणि जाग आल्यानंतर तो चालत 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 त्या बेडरूमजवळ आला आणि बेडरूमजवळ आल्यानंतर त्यानं डोकावून पाहिलं तर त्याला त्याची बायको त्या 31 वर्षीय पुरुषाबरोबर नको त्या अवस्थेमध्ये दिसली। जशी त्याला नको त्या अवस्थेमध्ये दिसली तसं त्यानं जोरजोरात आरडाओरडा चालू केला। एवढ्या जोरात तो आरडू लागला की आजूबाजूचे लोक जमा होतील असं त्याला वाटलं। पण मात्र तो आधीच त्याच्या बायकोला भांडत होता, त्याची बायको त्याला भांडत होती, त्याचा आवाज लोकांपर्यंत पोहोचलेला होता। पण मात्र लोकांना वाटलं की हे नेहमीच भांडतात म्हणून लोकांनी त्याच्या आवाजाकडे लक्ष दिलं नाही आणि हे आवाज पाहून ते तरुण आणि ती जी महिला होती हे दोघं जण पटकन उठले आणि त्या 75 वर्षीय पुरुषाजवळ आले आणि हा आता कोणाला तरी सांगेल, बोबाटा करेल, लोक इकडे येतील, या दोघांचा भांडाफोड होईल असं वाटलं म्हणून त्या टिंकूनं त्या 75 वर्षीय पुरुषाचं डोकं धरलं आणि भिंतीला जोरात आपटलं। भिंतीला डोकं आपटताच तो खाली पडला, तरीसुद्धा तो आरडू लागला। तेवढ्यात त्यानं त्या ठिकाणची एक उशी आणली आणि उशीनं त्याचं तोंड दाबलं जेणेकरून त्यांनी आरडाओरडा करू नये। आरडाओरडा करू नये म्हणून त्यानं तोंड दाबलं। तेवढ्यात ती जी 65 वर्षीय महिला होती तिनं एक चाकू आणला आणि चाकूनं तिच्याच नवऱ्यावर सपासप वार करायला सुरुवात केली। एवढे वार केले की तो रक्ताच्या थारोळ्यात पडला, तो त्या ठिकाणी ठार झाला। आता ठार झाल्यानंतर तो जो तरुण आहे त्या महिलेला म्हणू लागला की तर असं का केलं, मी त्याला मारलं होतं, तू का मारलं? तर ती महिला त्या तरुणाला म्हणू लागली की आता आपल्या दोघांमध्ये कोणीसुद्धा राहिलेलं नाही, हा जो होता तो आता आपल्याला त्रास देणार नाही, इथून पुढचा आपल्या दोघांचा मार्ग मोकळा झालेला आहे, आता मी तुला सोडणार नाही, आपण खुल्लमखुल्ला सगळं काही करू शकतो। हे शब्द ऐकताच त्या तरुणाच्या तळपायाच्या मस्तकाला गेली आणि त्याला कुठंतरी वाटलं की आता तिच्या नवऱ्याचा काटा या दोघा जणांनी मिळून काढलाय। जरी माहिती उद्या कोणाला समजली तर तो सुद्धा जेलमध्ये जाईल आणि जेलमध्ये नाही गेला तर त्याला या महिलेबरोबर राहावं लागेल, नको ते कृत्य करावं लागेल। पहिले तरी तो कधी कधी यायचा, आता त्याला रेग्युलरपणे या ठिकाणी यावं लागेल आणि यामुळं ती महिला त्याला सोडणार नाही, ब्लॅकमेल करेल असे मनात त्याच्या विचार आले आणि विचार आल्याबरोबरच त्यानं त्या महिलेचं सुद्धा तोंड आवळलं। तोंड आवळून तिचा दाबलं आणि तो जो चाकू आहे त्याच चाकूनं तिच्या पोटामध्ये झपाझप वार केले आणि एका धारदार शस्त्रानं तिच्या डोक्यात वार केला आणि दुसऱ्या रूममध्ये तिला नेऊन टाकलं, तिला सुद्धा ठार केलं आणि त्या ठिकाणाहून एकदम शांतपणाने निघून गेला आणि निघून गेल्यानंतर काहीही घडलं नाही असं दाखवण्याचा प्लॅन त्यानं केलेला होता। पण मात्र पोलिसांच्या पद्धतीनं केलेल्या तपासामुळं त्याचं खरं रूप हे जगासमोर आलेलं होतं आणि हे ऐकून सगळ्यांना एक मोठा धक्का बसलेला होता की या वयाची महिलासुद्धा अशा पद्धतीनं करू शकते। हे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटू लागलं आणि म्हणूनच हा विषय मोठ्या प्रमाणात चर्चेला जाऊ लागला। बघा समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडतायत, कधी कोण काय करेल हे सांगता येत नाही। त्यामुळं कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही। समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो। त्यामुळं अशा घडणाऱ्या ज्या घटना आहेत यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।